नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी, छान असं ताक आणि मस्त अशी ही उपवासाची भगरीची भाकरी कशी बनवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे। हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता इथे बटाट्याची उपवासाची भाजी करायची आहे। पातळ भाजी मी इथे बनवणार आहे। तर इथे 2 छोटे बटाटे हे उकडून घेतलेले आहेत। आता याचे साल हे काढून घ्यायचे आहेत आणि आवडीनुसार हे कट करून घ्यायचे आहे। थोडीशी साईज छोटीच करायची आहे। याप्रमाणे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता त्यासाठी वाटण करायचं आहे। तर इथे थोडीशी भाजी मी तिखट बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 4 मिरच्या या कापून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं आहे आणि त्यानंतर आवडीनुसार भाजलेले शेंगदाणे। आता यामध्ये तुम्ही कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घालू शकता वाटताना। आता पाणी घालून हे वाटायचं आहे। आता फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी तेल घालणार आहे। हे शेंगदाणा तेल आहे। तेल तापल्यानंतर थोडेसे जिरे घालायचे। जिऱ्यानंतर आता केलेलं वाटण घालायचे। छान असं हे परतवून घ्यायचे। परतवून झाल्यानंतर आता या बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। मीठ इथे कमी जास्त चवीनुसार तुम्ही बघू शकता आणि घालू शकता। आता हे व्यवस्थित असं परतवून झाल्यानंतर यामध्ये मिक्सरचं भांडं व्यवस्थित असं धुवून घ्यायचे आणि हे पाणी यामध्ये घालून द्यायचे। तर आता या भाजीला तुम्हाला जेवढं पाणी किंवा रस्सा जेवढा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता। थोडीशी ही भाजी पातळच ठेवा, कारण बटाटा शिजलेला आहे त्यामुळे घट्टपणा त्याला आपोआप येतो उकळल्यानंतर। इथे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि गॅस आता बारीक करायचा आहे आणि 5 मिनिट ही भाजी उकळू द्यायची आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे। आता त्यानंतर थोडंसं प्लेन ताक बनवणार आहे। तर उपवास असला की ताक हे आहारात ठेवत जायचं। त्यानंतर इथे आता प्लेन ताक बनवणार आहे। घरचंच दही आहे, त्याआधी फेटून घ्यायचे। त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे। हे पहा, एकदम पातळ असं हे ताक मी बनवलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, थोडीशी जिरा पावडर आणि अगदी थोडीशी साखर। आता हे सर्व परत असं फेटून घ्यायचे। साखर मिक्स झाली पाहिजे व्यवस्थित। छान असं ताक हे तयार झालेलं आहे आणि हे जे ताक आहे ते पाणी आपण जे जेवताना पितो त्याऐवजी हे ताक प्यायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर पाणी प्यायचं आहे। इथे छान अशी भाजी 5 मिनिट उकळून झालेली आहे आणि आता ही भाजी जर तुम्हाला वाटत असेल खूप पातळ झाली आहे तुमची, तर त्यामध्ये थोडासा यामधलाच बटाटा घ्यायचा आणि स्मॅश करून घ्यायचा आणि हा कालवून घ्यायचा आहे यामध्ये आणि एक उकळी परत येऊ द्यायची आहे। आता गॅस इथे मी बंद केला आहे। आता भाकरी करण्यासाठी सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जेवढ्या भाकरी करायच्या आहे अंदाजे तेवढं पीठ घ्यायचं आहे। आता हे जे पीठ आहे ते घरीच बनवलेलं आहे आणि कशा प्रकारे बनवायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घातलं नाही तरी पण चालू शकतं। आता हे पीठ जे आहे ते थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आता
भाकरी बनवायची आहे, एकदम साधी अशी. इथे या प्रकारे पीठ आता मळून झालेलं आहे. आता तुम्हाला जेवढी मोठी भाकरी करायची आहे तेवढा मोठा गोळा असा घ्यायचा आहे. थोडंसं पीठ खाली घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने ही भाकरी अशी गोल गोल थापून घ्यायची आहे. थोडंसं चिकटायला लागलं की वरती पण थोडंसं पीठ घालून ही भाकरी अशी थापून घ्यायची. हे पहा, इथे छान अशी ही भाकरी थापून झालेली आहे. तवा पण तापलेला आहे. आता खालची जी बाजू आहे ती वरच्या बाजूने अशी टाकायची आहे तव्यावर. याप्रमाणे लगेच याला वरून पाणी लावायचं आहे, म्हणजे हाताला चटके बसत नाहीत. आणि थोडंसं पाणी यावरचं सुकायला आलं की भाकरी ही पलटवून घ्यायची आहे. गॅस हा फुल ठेवायचा आहे, म्हणजे भाकरी ही छान अशी भाजली जाते. आता भाकरी ही छान भाजून झालेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. ही भाकरी लगेच भाजली जाते, हिला जास्त वेळ लागत नाही. आणि आता ही तुम्ही गॅसवर पण भाजू शकता किंवा तव्यावरही तुम्ही भाजून घेऊ शकता. मी आता एक भाकरी तुम्हाला तव्यावर भाजून दाखवणार आहे आणि एक गॅसवर. इथे मस्त अशी ही भाकरी भाजलेली आहे. वरही तुम्ही अशी भाजू शकता. छान अशी ही भाजलेली आहे. मस्त अशा या भाकरी तयार झालेल्या आहेत. छान असं पाचक ताक बनवलेलं आहे आणि चमचमीत अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. तुम्ही पण नक्की बनवा. छान असं पोट भरतं आणि वेगळं असं काहीतरी छान वाटतं खायला. अवश्य बनवा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.